गोकुळातील गोपिकेच्या अंतकरणामध्ये होता आणि तो कांत भाव त्यांनी भगवंताशी प्रस्थापित केला होता. खर तर ज्या गोकुळामध्ये गोपिका प्रकट झाल्या मायबा त्या गोपिका सर्वसामान्य नव्हत्या. नाथांनी सांगितलं त्या सर्वसामान्य नाही आहेत कोण त्या वेद गर्भीच्या श्रुती रूपे नव्हे मंत्रा त्या परतल्याने 5 प्रकारचा रंग आहे. 12 वाजून 5 मिनिटांना सगळ्या गवळणी आल्या महाराज. सगळ्यांना आनंद झाला होता आणि अशा भगवंताला पाळण्यामध्ये यशोदा मैयानं टाकलं होतं. त्याच्यासाठी सुंदर असं अंगागीत गायलं जात होतं. हो छगन मगन मेरे लाल को हो. सगळ्या गवळणींना आनंद आहे. त्या कंसानं आता पुतणेला पाठवलं. जगाच्या नायकानं पुतणेचा उद्धार करत असताना पहिले डोळे मिटले. विचार केला माझे दोनही डोळे म्हणजे एक चंद्र आणि सूर्य आहे. हिला कोणता लोक प्राप्त करून द्यायचा. अरे हिनं असं कोणतं पुण्य केलं असेल जी मला स्तनपान करण्यासाठी आली. मग लक्षात आलं ही बळीची कन्या रत्नमाला आहे. बरं पुन्हा जगाच्या नायकानं विचार केला हिनं दिन दुर्बळाचे लेकर मारले. ही बाल घातिनी आहे. हिचं मुख पाहणं योग्य नाही म्हणून डोळे मिटले. पुन्हा जगाच्या नायकानं विचार केला अरे माझ्या उदरामध्ये असणारं जे ब्रह्मांड आहे अनंत ब्रह्मांड आहे त्याच्यातले असणारे जीव मात्र घाबरले. त्यांना धैर्य देण्यासाठी जगाच्या नायकानं डोळे मिटले. असे 10-15 कारण भागवतामध्ये आले. पुन्हा सांगितलं भगवंतानं डोळे मिटण्याचं कारण आतापर्यंत हे 20 कोणी प्राशन केलं त्यांचं ध्यान केलं पाहिजे. सदाशिवांचं ध्यान करण्यासाठी डोळे मिटले. पुतनेचा उद्धार केला. मांबळ नावाचा दैत्य आला त्याचा घोटाळा झाला. आपण खरं लपून ठेवायचं आणि खोटं जर प्रगट जर करत असाल तर जगाच्या नायकाला समजतं महाराज अरे ऊपर की तो खूप बनी लेकिन अंदर की तो राम जाणे. खोटे जाणोनी अंतर न साहेची विश्वंभर. आणि अशा जगाच्या नायकाने विचार केला हा मांबळ नावाचा दैत्य आहे पण भूदेवाच्या रूपानं आले त्याची फजिती केली. जगाचा नायक आता पालथा पडू लागला. पालथा पडणारा हळूहळू पुढे सरकू लागला आणि सरकणारा आता वेगानं रांगू लागला महाराज. महाराजांसाठी टाळी वाजवा महाराज. पण रांगणं असं उभ्या नसतं महाराज त्याला बसावं. या पुढे तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत अरे रंगनी रंगनाथ संघटन केलं. सगळे सवंगडी एकत्रित केले मायबाप. आणि असा जगाचा नायक ज्या गोपिका या भगवंताच्या दर्शनासाठी ललायत आहे त्या गोपिकेच्या घरी जात होता आणि गाराने सांगण्याचं निमित्त करून गोपिका येत होत्या. यशोदा मैयानं सगळ्या गोपिकांना समजावण्याचा प्रयत्न केला. 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी हो माझा खेळ तुम्ही लटकीत घेता आळगे सावळाग चिमणा माझा गवळणीत गेले राजा तुम्ही मोठ्या धान जागे तुम्ही लपवून याची पोटी लागता हरेच्या पाठी तुमची एवढी तरी बाई
आणि मग यशोदा मैयाना सांगितलं उद्या जाई राणा सगळे घेऊन बोधना. रानामध्ये जायचं होतं, मग सवंगडी गरजेचे होते. आणि अशा जगाच्या नायकानं सवंगड्यांना हाक मारली. ज्यांना ज्यांना हाक मारली त्यांची यादी आहे का ज्ञानेश्वर सगळ्या सवंगड्याला जगाच्या नायकानं आपल्या सोबत घेतलं आणि गोमाता घेऊन जगाचा नायक निघाला. गोमाता भगवंताला फार प्रिय आहे. ह्या गोमातेचं संवर्धन करा मायबा. ही गोमाता स्वतःच्या प्राणावर सुद्धा उदार होते. मध्यंतरी एक असा प्रसंग घडला, वाघानं मालकावरती आक्रमण केलं आणि हे गोमातेनं पाहिलं. तिला मजबूत साखळी बांधली होती. ते वाघाच्या तावडीतून स्वतःच्या मालकाला सोडवण्यासाठी तिनं काय केलं? थांबा 2 मिनिटं. या 2 इकडे जवळ आहे मग. त्या गोमातेनं काय केलं? तिला मजबूत साखळी होती महाराज. तिनं सर्व शक्तीनेची साखळी तोडली आणि त्या वाघाच्या दाबड्यातून स्वतःच्या मालकाला वाचवलं. पण त्याच्यानंतर त्या गोमातेनं अन्न पाणी घेणं सोडलं. डॉक्टरांनी प्रयत्न केले पण गोमातेला वाचू शकले नाही. मालकानं विचारलं का गोमाता मृत्युमुखी पडली? म्हणे तिनं साखळी तोडत असताना तिच्या पोटातील आतडे तुटले होते म्हणून आम्ही तिला वाचू शकलो नाही. बरं, स्वतःच्या जीवावर उदार होऊन स्वतःच्या मालकाला वाचवणारं पात्र गोमातेचं असतं. म्हणून अशी गोमाता ती सर्व भगवंताला प्रिय आहे. आणि अशी गोमाता घेऊन जगात नायक निघाला महाराज. त्याचं सुंदर वर्णन केलं. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी अरे चारी तसे धेनू हो सावळा जग दे. त्या सुंदर छबीचं वर्णन साधू संत मायबापांनी केलं महाराज. खांद्यावर कांबळे आहे, हातामध्ये काठी आहे. सगळे सवंगडी घेऊन निघाला. एकच भजन म्हणून सेवा पूर्णत्वाला नेऊ. बरं हो सावळा मुरलीवाला नंदाचा आलवेला नंद नंदना काही घेऊन जातो मनमोहना काही घेऊन जातो मनमोहना.
जामुखी निदान पांडुरंगा ही संत मंडळी सुखी असो प्रती आहे तुझी नजरी पाहे पांडुरंगा आणि का तुझे काही न मागो नाम घेता कापे यम नाम घेता कापे यम नाम घेता कापे यम तुको वास समर्थ धन्य तुको वास समर्थ जेणे केला पुरुषार्थ जेणे केला पुरुषार्थ केला पुरुषार्थ जेणे केला पुरुषार्थ जेने केला पुरुषार्थ अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र हे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी श्री ज्ञानदेव तुकाराम नाथ भगवान की जय राज की जय राज की